Good morning everyone. I request Principal Sir Mr. Avinash Pawar Sir and IIC President Mr. Satish Ghorpade Sir to come on the dais. Today is a very special day for VPM's Maharshi Parshuram College of Engineering, Velneshwar, as we gather here to launch the Startup Yukti Innovation Competition, a platform for our SE, TE and BE students of all the branches to showcase their talent, creativity and entrepreneurial thinking. This competition is not just about winning prizes, it's about challenging yourself, thinking differently and finding innovative solutions to real world problems. We are truly honored to have with us our guiding light and inspiration, Principal Mr. Avinash Pawar Sir, IIC President Mr. Satish Ghorpade Sir, our esteemed judges, Mrs. Radhika Kadam, Mr. Vinod Salunke and Mrs. Bhakti Ghorpade, the driving force behind today's event, our coordinator, Mrs. Gauri Joshi. Now, we are beginning to felicitation. I request IIC President Mr. Satish Ghorpade Sir to felicitate our Principal Mr. Avinash Pawar Sir. I request Mrs. Gauri Joshi to felicitate our IIC President Mr. Satish Ghorpade Sir. Now moving to our judges, I request Mr. Aniket Jadhav Sir to felicitate Mr. Vinod Salunke Sir. Now I request Mrs. Riya Gawas Madam to felicitate our judge Mrs. Bhakti Ghorpade Madam. Now I request Miss Bhakti Pawar Madam to felicitate Mrs. Radhika Kadam Madam. The auspicious beginning of today's program, I now invite all the dignitaries to join us for the lamp lighting ceremony. And I request Mrs. Gauri Joshi Madam to come forward. All the judges, please come forward for the lamp lighting ceremony. तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे, तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. Now, to inspire and guide our young innovators, it is my privilege to invite our respected principal, Mr. Avinash Pawar Sir, to address the gathering.
सर्वांना सुप्रभात. IIScच्या अंतर्गत हा कार्यक्रम आहे, सगळ्यांना माहिती आहे. IISc म्हणजे काय हे सर्व स्टुडंट्सला माहिती असणं जास्त गरजेचं आहे. आपल्याकडे IISc सेल गेले 5-6 वर्ष कार्यरत आहे आणि अतिशय उत्तमपणे त्यांचं काम सुरू आहे. IIScला दरवर्षी भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन याच्याकडून स्टारमध्ये रेटिंग मिळतं आणि आपलं अतिशय चांगलं म्हणजे 4 स्टारकडे आपली वाटचाल सुरू आहे. त्या पद्धतीने आपल्या IIScचे अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी होतात. परंतु IISc म्हणजे काय, इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल म्हणजे संस्थेची नवोन्मेष परिषद, की जे महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये नुसतं नोकरी मागणं किंवा नोकरी मिळवण्याकरता विद्यार्थ्यांना तयार करणं हा उद्देश ह्या संस्थेचा नाही आहे. संस्थेचा म्हणजे IIScचा हा उद्देश नाही आहे. भारत सरकारने गेल्या 7-8 वर्षापासून किंवा 2014 पासून एक आत्मनिर्भर भारत ही संकल्पना सुरू केली आहे. तर आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला आधारितच ही IISc कॉन्सेप्ट आहे. कारण IIScमध्ये सर्व काही स्टार्टअप, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप किंवा मुलांनी नोकरी न मागता स्वतः व्यवसाय सुरू करावेत किंवा व्यवसायासाठी त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या आयडिया ज्या आहेत त्या आयडियामधून त्यांना चालना मिळावी आणि त्यांनी उद्योजक म्हणून त्यांच्या पुढच्या कारकिर्दीला सुरुवात करावी, हा याचा मूळ उद्देश आहे IIScचा. आणि स्टार्टअपचं जे आपण म्हणतो बीज रोवणं ते विद्यार्थी दशेपासून सुरू करावं हा मूळ उद्देश या IIScचा आहे. आणि IIScमधून स्टार्टअप, इनोव्हेशन या सगळ्या गोष्टींची सुरुवात आपण करत असतो. तर त्यामुळे ह्या IIScच्या अंतर्गत आजचा जो उपक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये आपण स्टार्टअप स्पर्धेच्या ह्याच्याने माध्यमातून आयोजित केला आहे आणि त्याचं उद्घाटन करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर IISc तुम्हाला मगाशी म्हटलं स्टार्टअप म्हणजे काय, की आता आपण बघतोय की गेल्या 5-6 वर्षामध्ये तंत्रज्ञान आणि विज्ञान याच्यामध्ये प्रचंड बदल झाला आहे. की AI किंवा या सगळ्या गोष्टी याच्यामुळे अगदी आपण विचार करतो याच्या पुढे जग गेलेलं आहे. आणि याच्यामध्येच मग आपलं जे एज्युकेशन आहे, एज्युकेशनचा वापर करून एक नवीन उद्योग आपण तयार करणं आणि तो उद्योग तयार करून की आपण म्हणतो की नोकरीपेक्षा स्वतःचा बिझनेस तयार करून इतरांना नोकरी रोजगाराची संधी मिळवून देणं ही स्टार्टअपची संस्कृती आहे. आणि ही संस्कृती आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी हा मूळ उद्देश ह्या आजच्या उपक्रमाचा आहे. तुम्हाला सांगायला मला विशेष आनंद होईल की आपल्या महाविद्यालयाचे जे पासआउट विद्यार्थी आहेत असे बरेचसे विद्यार्थी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आहेत की जे उद्योजक आहेत. आपल्या इथेही तुम्ही पाहिलं असेल, कोकणात सुद्धा आपण IIScच्या माध्यमातून बघितलेलं आहे की अनबॉक्स नावाची कॉन्सेप्ट आहे. जसं आपलं जे शहरामध्ये बाकीच्या असतात त्या पद्धतीने अनबॉक्स आहे, ते अनबॉक्स आगाशे म्हणून आहेत, ते आपल्याकडे येऊन गेले. ते पण त्यांनीच ती अनबॉक्स सुरू केली होती. त्यानंतर एक रत्नागिरीचे दापोलीचे एक उद्योजक आपल्याकडे येऊन गेले, त्यांनी पण एक मोठा बिझनेस सुरू केला, त्यांनी पण त्याचं मार्गदर्शन आपल्याकडे केलं होतं. म्हणजे इथे सुद्धा आपल्या परिसरात सुद्धा असे एक यशस्वी स्टार्टअप आहेत आणि आपले सुद्धा विद्यार्थी आहेत की त्यांनी इंजिनिअरिंग करून नोकरी न करता की त्यांचे वेगवेगळे बिझनेस सुरू केले किंवा आपल्या एज्युकेशनचा वापर करून त्यांचा स्वतःची इंडस्ट्री सुरू केली, स्टार्टअप सुरू केला आणि ते मार्केटमध्ये चांगलं नाव कमवत आहेत. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं म्हणजे मुलांना कसं होतं की स्टार्टअप हे आपण पेपरला वाचतो, इंटरनेटमध्ये वाचतो, पण स्टार्टअप तुम्हाला सांगायचं झालं तर यशस्वी 5-6 स्टार्टअप आहेत की जे आपल्या माहितीमधले आहेत की ते स्टार्टअपच आहेत, पण ते आज एक मोठा बिझनेस आणि एक नामांकित असं नाव तयार म्हणून आहेत. तर फ्लिपकार्ट तुम्हाला माहिती असेल, आपण फ्लिपकार्टमध्ये सगळ्या वस्तू घेतो सोडतो. ही फ्लिपकार्टसुद्धा 2 मित्र इंजिनियर होते, सचिन आणि बिन्नी बन्सल, या दोघांनी ह्या ऑनलाईन पुस्तक विक्री म्हणून हा व्यवसाय सुरू केला. आणि आज फ्लिपकार्ट कुठे तुम्हाला माहिती, फ्लिपकार्ट हे स्टार्टअप आहे. स्टार्टअपचं त्यांनी नंतर त्याचं मोठं स्वरूप त्यांनी प्राप्त केलं आहे. त्याच्यानंतर झोमॅटो आहे, त्याच्यानंतर ओला क्लब्स आहे, बायजू आहे, पेटीएम आहे, हे सगळे स्टार्टअप आहेत. तर आज आपल्याला वाटतं की ज्या कंपन्या आहेत किंवा मोठं आहे आणि मोठं नाव आहे, तर हे सगळे स्टार्टअप आहेत आणि 1-2 मित्रांनी इंजिनियर लोकांनी एकत्र येऊन सुरू केलेले हे बिझनेस आहेत आणि त्याला आज एक मोठं नाव रूपाला ते आलेले आहेत. म्हणूनच ही छोटी सुरुवात आहे. एक स्टार्टअप स्पर्धा ही आपल्या IIScच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात आज सुरू होते. ही अगदी छोटी सुरुवात आहे, परंतु लक्षात ठेवा हेच कदाचित पुढच्या 5-6 वर्षामध्ये इथेच कुठे एखादा उद्योजक लपलेला असेल आणि तो भविष्यात मोठा उद्योजक म्हणून आपल्या समोर येईल. याच IIScच्या माध्यमातून इथेच पुढच्या मुलांसाठी प्रोत्साहन देण्याकरता उभा राहील. म्हणून याच्याकडे नुसतं एक आपली IIScची एक स्पर्धा किंवा स्टार्टअप स्पर्धा म्हणून एक न बघता त्याकडे भविष्याकरता बघावे. म्हणजे नोकरी न मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे याचा उद्देशच तो आहे की नोकरीच्या ऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करणं. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना हीच विनंती राहील की समजून घ्या, ही कॉन्सेप्ट काय ते समजून घ्या आणि
याच्यामध्ये तुम्हाला जे क्षेत्र आवडतं अशा क्षेत्रामध्ये तुम्ही स्टार्टअप करू शकतात. आजकाल गव्हर्नमेंटने, भारत सरकारने तुम्हाला भरपूर त्यामध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत की MSME आहे, MSME मंत्रालय आहे किंवा अजून काय, त्याच्या माध्यमातून कर्ज मिळतात किंवा या स्टार्टअपसाठी त्याला नवचेतना मिळते. म्हणून पुन्हा एकदा आजच्या या उपक्रमासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आपले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी यातून धडा घेऊन आपले काही ते स्टार्टअप सुरू होतील किंवा त्यांच्या डोक्यात जी आयडिया असेल, लहानपणापासून म्हणतो की मला हे करायचं, मला ते करायचं, त्याला चालना मिळेल अशीच मी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांबवतो. थँक्यू. Good morning everyone. We are from the Civil Engineering Department. Today we are excited to present our project on AI optimized drone delivery system. Our focus on how this technology can improve last mile logistics by increasing efficiency, reducing cost and supporting sustainable development. Our project introduction, last mile delivery is the most costly and time consuming stage of logistic. Urban area and poor rural infrastructure make traditional delivery system efficient, and AI powered drone network offers a fast, cost effective and sustainable solution delivering goods in both cities and remote area. Problem statement: last mile delivery is a slow and costly. Good morning everyone. Our project title name is Green Building Consulting for Sustainable Urban Development. Our group member is Mr. Sahil Khapre and Ms. Gauravi Terse. Next contain introduction, problem statement, aim and objective, solution and methodology, market competitive analysis, 6 renewal strategy, business model, social environmental impact and conclusion. Introduction: green building and consulting plays virtual role in promoting sustainable urban development by designing and development buildings, minimize environmental impact while enhancing equipment health and well-being. Green buildings minimize waste, reduce greenhouse gas emission and promote sustainable development. Good morning all of you. Our startup idea is smart precast concrete solution for faster and sustainable construction. Our group member is Abhishek Pawar, Vishwajit Sagri and Prasad Mandavkar. Content: introduction, problem statement, aim and objective, solution methodology, market competitive analysis, social environment impact and conclusion. Introduction: smart precast concrete solution offer a faster, more sustainable and cost-effective approach to construction by integrating advanced technology like sensor and IoTs, prefabricated concrete elements. Myself Mayuresh Guru from Civil Engineering. My topic name is Smart Water Detection. My topic name is Smart Water Leakage Detection and Management System for Urban Pipelines. Introduction: the Smart Water Leakage Detection and Management System is designed to monitor urban water pipelines in real life time using IoT sensors and data analytics. It detects leakage early, reduce water wastage and enable efficient maintenance. The Smart Water solution supports sustainable urban water management and indicates easily with existing infrastructure. Good morning everyone. I am Piyush Nitin Zagde and this is my group members Nirbhay, Sahil and Omkar. So we presenting the hybrid renewable energy system. So first of all I am introducing this project.
hybrid renewable energy system combines two or more renewable sources such as solar, wind, turbine, tidal, etc. These are generate reliable and efficient electricity. So this system minimize the fossil fuels and the intermittent natures of individual renewable sources. This is commonly used in remote or rural areas. First of all, thank you to all of IIC members and IIC President for giving me opportunity to present my mini project. So the title of my mini project and my group mini project is full step power generation using Arduino Uno and mobile charging. My group members are first of all me, Akif Sansare, and second is Anuj Kamble, third is Nawaj Guagarkar, and fourth is Suyo Gamre. So introduction of my project is, with the help of piezoelectric effect, we can produce electricity by using a mechanical energy is converted into electrical energy with the help of piezoelectric sensor. We all know that the piezoelectric sensor produce electricity with the help of motion. In this project, we can give a input as a footstep is the input of the piezoelectric sensor. That piezoelectric sensor produce electricity. Mechanical energy is converted to the electrical energy. Hello and good morning. My name is Aryan and I am from T Mechanical Department. So my title of project is CFRP Titanium Stack Composite Laptop Casing. This is content slide. Introduction. Okay. The evaluation of device casing. So problem with traditional casing I am explained. Okay. So in traditional casing mainly the two components are used. Good afternoon, respected judges and friends. We are Adnan Chogle and Gaurav Telekar from Computer Department, guided by Mr. Ketan Kunde sir. Today we present our startup idea, the IoT heart attack detection and emergency response watch. This is a life-saving wearable designed to monitor heart health, detect emergencies and alert hospitals instantly. Heart patients may not get timely help during emergencies. Delay in treatment increases the risk of death. Patients can forget to take their daily medicines. Doctor may not have instant access to the patient's health data in emergencies. Okay. To create a smartwatch for heart patient that detects heart attack symptoms, alert hospitals, store medical records and reminds patients about medicine. In this project, in road
संधी दिली आमचं प्रेझेंटेशन फर्स्ट टाइम आहे असं प्रेझेंटेशन. सो थँक्यू सो मच. एक चांगलासा एक्सपिरियन्स पण भेटला याच्याने. सो स्टेज फिअर पण जराशी कमी झाली. थँक्यू. कॉम्पिटिशन चांगली होती आणि चांगलं मॅनेजमेंट होतं. आम्हाला जरा प्रेझेंटेशन स्किल जरा इम्प्रूव्ह करायला पाहिजे हे आता आम्हाला समजलं. आणि ऑल ओव्हर कॉम्पिटिशन चांगली होती. कॉम्पिटिशन चांगलं होतं. थोडं काही आमच्याकडे चुका झाल्या त्या आम्ही नेक्स्ट वेळेस जे काही असेल त्यावेळेस आम्ही सुधारू. आणि थँक्यू गौरव मॅडम आणि अपॉर्च्युनिटी आम्हाला दिल्याबद्दल. आणि थँक्यू. माझं नाव राज आहे. सर्वप्रथम मी कॉलेज ऑफ स्टडी टेक्निकलच्या ॲक्टिव्हिटीज आभार मानतो की त्यांनी आम्हाला संधी हे कॉम्पिटिशन अरेंज केला. आणि आम्हाला त्यातून एक्सपिरियन्स भेटला की कसा समोर जाऊन कसा स्टार्टअप करण्यासाठी कसा एक्सप्लेन करायचा आणि कुठल्या कुठल्या क्रायटेरियावर एक्सप्लेन करायचा आणि कसा एक्सप्लेन करायचा हे आम्हाला